सर पत्रकारितेचा अभ्यास करून गव्हर्नमेंटमध्ये नोकरीच्या काय संधी उपलब्ध आहेत किंवा तिथपर्यंत कसं पोहोचायचं? की 12वी नंतर सुद्धा बॅचलर ऑफ मास मीडिया हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, त्याला BMA म्हणतात. जितक्या जास्त भाषा तुम्हाला अवगत असतील तेवढ्या जास्त तुम्हाला करिअरच्या संधी उपलब्ध होतील. एक मोठं काम आहे आज की भाषांतर करण्याचं. उत्कृष्ट भाषांतरकारच मिळत नाही. त्यामुळे विश्वासार्हता, नेमकेपणा, वेळेचा भान आणि भाषेचं ज्ञान, जाण, व्याकरणाची माहिती या सगळ्या गोष्टी माध्यमांसाठी आवश्यक आहेत. परंतु तुमची जर 10 ते 5च काम करण्याची मानसिकता असेल तर मग अशांनी मात्र या क्षेत्रात अजिबात येऊ नये. मला शनिवार रविवार सुट्टीच पाहिजे अशांनी सुद्धा या माध्यमात येऊ नये. म्हणजे वर्ल्ड मीडिया ऑर्गनायझेशन हवी की जागतिक माध्यम संघटना की जे अशा वेळेस माध्यमांनाच मार्गदर्शन करेल. एकीकडे माध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करायची गरज असते, परंतु अशी परिस्थिती बऱ्याचदा उद्भवते की त्यावेळेस माध्यमांना सुद्धा कोणीतरी मार्गदर्शन करायची गरज असते. नवीन कुठलीही गोष्ट आली की आपल्याला असं वाटतं की जुन्या सगळ्याच गोष्टी आता कालबाह्य झाल्या. दूरदर्शन सुरू झालं आणि त्यावेळेसच्या वृत्तपत्रांना असं वाटलं की आता दूरदर्शनमुळे वृत्तपत्र कोण वाचतील. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला टीव्हीत जायचं तर आम्हाला कशाला वाचायची गरज आहे, आम्हाला कशाला लिहायची गरज आहे, आमचं कुठे लिहिण्याशी संबंध येणार आहे. कारण बऱ्याचदा माध्यम हे कसं ज्याला इंग्रजीत ग्लॅमर म्हणतो, ग्लॅमरच वाटत राहतं. हे बाहेरून खूप छान वाटतं. तर काही वेळेला तर 4-4 काय 8-8 तास पाण्याचा घोटसुद्धा घेता येत नाही अशी पण परिस्थिती उद्भवते. आणि ज्यावेळेस अशी कष्ट करायची वेळ येते की मग त्यांचा भ्रमनिरास होतो. तर मग मी विचार केला की नोकऱ्या काय मिळत नाही, कारण अनुभव नाही. अनुभव का नाही तर नोकरी मिळत नाही. टाटा ट्रस्ट बरोबर रीतसर करार करून आता 11 महिन्याची पेड इंटर्नशिप सुरू झालेली आहे. आणि या पेड इंटर्नशिपमध्ये त्या मुलाला किंवा मुलीला 25,000 रुपये मानधन मिळतं महिन्याला. तुमची आवड ओळखून जर तुम्ही करिअरची निवड केली तर तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगाल. आपल्याकडे मुळात करिअर शब्दाचा अर्थच म्हणजे एखादा कोर्स करणे, एखाद्या नोकरीसाठी जाणे एवढा सीमित घेतलं. पण तो अशा IIT संस्थात पोचलेले 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षाला असलेल्या 115 मुलामुलींनी गेल्या 10 वर्षात आत्महत्या केलेल्या आहेत. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट आपल्या सगळ्यांसाठीच खूप जास्त महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असा असणार आहे आणि विशेषतः पत्रकारिता या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांसाठीच. तर आज आपल्यासोबत आहेत देवेंद्र भुजबळ सर. सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. आणि सगळ्यात आधी यासाठी धन्यवाद की तुम्ही एका कॉलमध्ये मला वेळ दिलात आणि तुम्ही तयार झालात पॉडकास्टसाठी. त्यासाठी खूप खूप आभार. मी सरांची थोडक्यात माहिती करून देते, कारण की सरांचा परिचय करून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर गेली 4 दशके सर प्रसारमाध्यम या क्षेत्रामध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या लाभदायक असलेल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांनी मागे टाकत जाणीवपूर्वक पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं आणि यामध्ये काम करण्याची त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून देखील त्यांचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर उपसंचालक, संचालक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. आणि सध्या ते न्यूज स्टोरी टुडे या त्यांच्या डिजिटल पोर्टलचे संपादक म्हणून सुद्धा काम करत आहेत. तर मित्रांनो, आज आपण त्यांच्याकडून या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत या संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार. युवांगणमध्ये आपण मला निमंत्रित केलं, युवकांशी, युवतींशी संवाद साधायची संधी दिली, याबद्दल मी सर्वात आधी रामेश्वरी आपलंच मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यासाठी की एक अतिशय चांगला विषय तुम्ही आजच्या पॉडकास्टसाठी निवडलेला आहे. आणि या पॉडकास्टमुळे मला एका कार्यक्रमाची आठवण येते. तो म्हणजे मी ज्यावेळेस दूरदर्शनमध्ये होतो त्यावेळेस युवदर्शन नावाचा एक कार्यक्रम होता. आणि त्या युवदर्शनचा पण विषय हा होता की प्रसार माध्यमात युवकांना संधी. तर प्रसार माध्यमांमध्ये युवकांना संधीमध्ये मी शासकीय प्रसार माध्यमं म्हणजे
भारत सरकारचे वेगवेगळे विभाग आहेत, महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे विभाग आहेत, यात काय संधी आहे याविषयी बोललो होतो. आणि आज योगायोगाने बरोबर आज त्या कार्यक्रमाची आठवण आली आणि त्या कार्यक्रमाचे निर्माते माझे मित्र जयू भाटकरच होते. अर्थात त्यावेळेस जे आम्ही बोललेलो होतो ती जवळपास 88 सालची गोष्ट होती. म्हणजे ती 12 आणि हे 25 म्हणजे 37 वर्षात प्रसारमाध्यमांचं स्वरूप आमूलाग्र बदलून गेलेलं आहे. त्या काळात एक तर सोशल मीडिया नव्हता, बरोबर. दुसरी गोष्ट आजच्या एवढ्या दूरचित्रवाणी वाहिन्यासुद्धा नव्हत्या. फक्त भारत सरकारचं एकमेव दूरदर्शन होतं, भारत सरकारचंच एकमेव आकाशवाणी होतं. त्याच्याशिवाय खाजगी आकाशवाणी वाहिन्या नव्हत्या, FM वाहिन्या नव्हत्या, आजच्यासारखे 900 चॅनल्स नव्हते. आणि पुन्हा शासकीय जनसंपर्काचं सुद्धा स्वरूप खूप मर्यादित होतं. आणि याच्या जोडीला आता गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा जो उदय झालेला आहे, तर आज तर आता माध्यमांचं स्वरूप अक्षरशः 24/7 एवढंच नाही तर सेकंड टू सेकंड महत्त्वाचं होत झालेलं आहे. एकेका सेकंदाला अपडेट्स येत राहतात. एका मिनिटा आधीची माहिती जुनी होत गेलेली असते, नवीन नवीन माहिती होत आलेली असते. आणि त्यामुळे हे क्षेत्र पहिल्यापेक्षा खूप असं डायनॅमिक झालेलं आहे, खूप गतिमान झालेलं आहे. आणि ज्या युवक युवतींना असं वाटतं की मला स्थितिशील स्वरूपाचं काम नको आहे, मला आव्हानात्मक काम हवं आहे, मला प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी करायचं आहे, अशा आव्हानांना उत्सुक असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र खूप चांगलं आहे. परंतु तुमची जर 10 ते 5च काम करण्याची मानसिकता असेल तर मग अशांनी मात्र या क्षेत्रात अजिबात येऊ नये. मला शनिवार रविवार सुट्टीच पाहिजे अशांनी सुद्धा या माध्यमात येऊ नये. हे माध्यम मी जसं म्हणालो की 24 तास 365 दिवस तुम्हाला कार्यरत राहावं लागतं. मग शनिवार असो, रविवार असो, दसरा असो, दिवाळी असो, सण आपल्याला विसरूनच जायला लागतं सगळ्यांनी घर. सर, मला आता तुमच्याबद्दल माहिती करून घेत असताना मला सगळ्यात आधी असा प्रश्न पडला की तुमच्याकडे खूप चांगल्या संधी होत्या इतर क्षेत्रामध्ये किंवा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी होती, मात्र तरी देखील तुम्ही पत्रकारिता या क्षेत्रात काम करण्याचा तुम्ही निर्णय का घेतलात? हा निर्णय घ्यायचं कारण म्हणजे मी एक तर नोकरी करतच शिकत होतो. आणि त्यावेळेस मग मी आता कंपन्यांची नावही घ्यायला हरकत नाही. रिचर्डसन हिंदुस्तान लिमिटेड, की जिला विक्स कंपनी म्हणून आजही ओळखलं जातं. आता तिचं नाव प्रॉक्टर अँड गॅम्बल झालेलं आहे, परंतु विक्स कंपनी म्हणून तिला ओळखलं जातं. नंतर मग जनरल इलेक्ट्रिक कंपनी, या अशा दोन्ही अमेरिकन कंपन्यांसाठी मी सेल्समनचं काम करायचो. गावोगावी पार कोल्हापूरपासून ते चंद्रपूरपर्यंत मी महाराष्ट्र पालथा घातलेला होता. आणि मग त्यावेळेस मला असं जाणवायला लागलं की या कंपनीची किती प्रचंड नफेखोरी आहे की 1 पैशाची विक्स ॲक्सेंट 500ची गोळी आपण लोकांना 35 पैशाला विकतो. एक 40 पैशाची डबी लोकांना आपण बॉटल आपण लोकांना 6 रुपयाला विकतो. आणि हा सगळा आपल्याच देशातल्या लोकांकडून आपण पैसा घेतो आणि तो पाठवतो कुठे तर अमेरिकेकडे. मग अशा या नफेखोरी करणाऱ्याच कंपन्यांसाठी आपण काम करायचं का? बरोबर. अशी माझी सत्सद्विवेक बुद्धीच म्हणायला हवी की ती मला गप्प बसू देईना. आणि मग चरितार्थासाठी आपल्याला काहीतरी तर नोकरी व्यवसाय तर करायलाच हवा. मग तो कुठला असायला हवा, काय करायला हवा, असा विचार करता करता मग मला पत्रकारितेचं माध्यम असं वाटलं की ज्याच्यात आपला चरितार्थ सुद्धा होऊ शकेल, लोकांना जनजागृतीसाठीची जी आपली इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होऊ शकेल, अशा विचारानेच मी पत्रकारितेकडे आलो. अच्छा. तर सर, आपण सध्या आता बघतोय की पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आता मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमांमध्ये शिकवलं जातंच, पण यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल काय सांगाल? आता एक तर म्हणजे मी असं सांगेल की भाषेवरून सध्या प्रचंड वाद विवाद चालू आहे, प्रचंड त्याला राजकीय रंगसुद्धा आलेले आहेत. तरीही प्रत्येक युवकांनी आणि युवतींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जितक्या जास्त भाषा तुम्हाला अवगत असतील तेवढ्या जास्त तुम्हाला करिअरच्या संधी उपलब्ध होतील. कारण भाषा हे शेवटी जोडण्याचं माध्यम आहे, तोडण्याचं नाही. आणि एका भाषेशी ज्यावेळेस तुम्ही जोडल्या जातात त्यावेळेस त्या भाषेमुळे त्या भाषेशी संबंधित समाज असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, जनजीवन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात. त्यामुळे आपण जर मराठी आहोत तर मराठीत आपण पारंगत असलंच पाहिजे, हिंदीत पारंगत असलंच पाहिजे. कारण आज अर्ध्या भारतात हिंदी बोललं जातं.
इंग्रजीत सुद्धा पारंगत असलंच पाहिजे, कारण जगातले हो. 100हून जास्त देशांमध्ये इंग्रजीच बोललं जातं. हो. त्यामुळे मी एकाच भाषेपुरतं मर्यादित राहण्यापेक्षा मराठी पण मी अवगत करेल, हिंदीत पण करेल, इंग्रजी पण करेल. कारण जेवढ्या तुम्हाला जास्त भाषा अवगत होतील तेवढ्या जास्त तुम्हाला करिअरच्या संधी वाढतील. एक मोठं काम आहे आज की भाषांतर करण्याचं. उत्कृष्ट भाषांतरकारच मिळत नाही. मराठीतून हिंदीत करायचं असेल किंवा हिंदीतून मराठीत करायचं असेल, की जी ती व्यक्ती एकेका किंवा इंग्रजीतनं मराठीत करायचं असेल, मराठीतून इंग्रजीत करायचं असेल. अक्षरशः एकेका पुस्तकाच्या भाषांतरासाठी आज 25-25 हजार रुपये घेतले जातात. इथे तर तुम्ही महिनाभर 8-10 तास काम केल्यानंतर तुम्हाला तेवढे पैसे मिळतील. इथे तर 4 दिवसात 8 दिवसात जरी तुम्ही एका पुस्तकाचं भाषांतर केलं, त्याच्यात जर तुम्ही पारंगत असाल, हे कधी शक्य होऊ शकेल तुम्हाला जर तुम्हाला दोन्ही भाषा पूर्णपणे अवगत असतील तर. आणि जसं मी सुरुवातीलाच बोललो की पूर्वी खूप मर्यादित संधी होत्या. वृत्तपत्रच होती आणि ऑडिओ व्हिज्युअलमध्ये किंवा ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतो त्यावेळेस दूरदर्शन आणि आकाशवाणी हेच भारत सरकारचं होतं. आज आता दूरदर्शन तर आहेच भारत सरकारचं, त्याच्याशिवाय 900 खाजगी वाहिन्या आहेत भारतात. 900 विचार करा तुम्ही. आकाशवाणीची तो केंद्र आहेतच, परंतु FM वाहिन्या या प्रचंड निर्माण झालेल्या आहेत. छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा आज तुम्ही तुमचं स्टेशन चालवू शकता. काही विद्यापीठांनी सुद्धा त्यांचे स्टेशन सुरू केलेले आहेत. काही छोट्या छोट्या संस्थांनी, उदाहरणच द्यायचं झालं तर नाशिकचा रेडिओ विश्वास आहे. आज इंटरनेटमुळे रेडिओचा प्रसार जो आहे तो जगभर झालेला आहे. कारण पूर्वी तरी भौगोलिक मर्यादा असायची, कारण त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे असायची, पण आज इंटरनेटवरून रेडिओ जगभर ऐकला जातो. किंवा नगरचं रेडिओ स्टेशन आहे, तर आपल्याला असं वाटतं की नाशिकचा रेडिओ म्हणजे नाशिकपुरताच आहे, तर तसं नाही आहे. तर तो जगभर ऐकला जातो, कारण इंटरनेटचा प्रसार जो आहे, डिजिटल मीडियाला काय आहे की याला भौगोलिक मर्यादा नाही आहे. एखाद्या वृत्तपत्राला भौगोलिक मर्यादा असते किंवा दूरदर्शन किंवा रेडिओला सुद्धा त्यांच्या तंत्रज्ञानामुळे भौगोलिक मर्यादा असते. विशिष्टच भागात तेवढं ते होऊ शकतं. परंतु डिजिटल मीडिया जे असं माध्यम आहे, इतकं लवचिक माध्यम आहे की त्याला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्यामुळे तुम्ही एका क्षणात जगभरात कुठच्या कुठे पोहोचत राहू शकता. तर सर, आता तुम्ही तब्बल 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय. माध्यम झपाट्याने बदलत चाललेलंच आहे. तर या बदलत्या माध्यमांमध्ये सत्य, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी याचं भान कसं राखलं गेलं पाहिजे? एक तर मी आधी हे स्पष्ट करू इच्छितो की 40 वर्षापूर्वी पत्रकारितेचे अभ्यासक्रम जे होते ते महाराष्ट्रात फक्त 4च विद्यापीठांमध्ये होते. एक तर पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ. विद्यापीठ स्तरावरतीच हे अभ्यासक्रम असल्यामुळे तिथे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप असायची, पण जागा मर्यादित असायच्या. परंतु बदलत्या काळानुसार केंद्र सरकारनी, महाराष्ट्र सरकारनी आणि वेगवेगळ्या विद्यापीठांनी सुद्धा ही परिस्थिती विचारात घेतली आणि जे फक्त विद्यापीठ स्तरावरतीच अभ्यासक्रम उपलब्ध होते, तर त्याऐवजी आता आपल्याला असं पाहायला मिळेल की 12वी नंतर सुद्धा बॅचलर ऑफ मास मीडिया हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, त्याला BMA म्हणतात. तर इतरही विद्यापीठांमध्ये 12वी नंतरचे कोर्सेस सुरू झालेले आहे. काही विद्यापीठांनी BMM न म्हणता त्याला BA इन मास कम्युनिकेशन, म्हणजे भले पदवीचं नाव वेगळं असेल, परंतु 12वी नंतरच तुम्हाला आता व्यवस्थित रीतसर हा अभ्यासक्रम करता येतो. त्याच्यात परत तुम्हाला स्पेशलायझेशन घेता येतं. आणि माझं त्या निमित्ताने सांगणं आहे की नुसतं पदवी घेऊन पण न थांबता त्याच्यापुढे मास्टर्सची पण मोठ्या प्रमाणात शिकवण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. कारण एकदा आपण नोकरी व्यवसायात गुंतत गेलो की पुढे उच्च शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि त्यामुळे वेळेत जेवढं आपण जास्त उच्च शिक्षण घेऊ तेवढ्या पुढे आपल्याला जास्त संधी मिळत राहते. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा आता बॅचलर्सचे, मास्टर्सचे कोर्स सुरू झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी आधी हे रीतसर अभ्यासक्रम करावेत, कारण ते आता उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे ते अभ्यासक्रम करूनच या क्षेत्रात यावं. आणि दुसरी गोष्ट, काही तत्त्व ही मूलभूत स्वरूपाची असतात. मूलभूत स्वरूपाचे म्हणजे कसं की बाह्यतः परिस्थिती, जग किती जरी बदलल्यासारखं वाटत असेल तरी काही मूल्य ही निश्चित असतात, कायमस्वरूपी असतात. त्यातली माध्यमांशी संबंधित मूल्य जर आपण म्हटली पाहिजे तर प्रथम क्रमांकावरती आहे विश्वासार्हता. जोपर्यंत तुमची विश्वासार्हता आहे, मग ते वृत्तपत्र असेल, वृत्तवाहिनी असेल
किंवा सोशल मीडिया असेल किंवा रेडिओ असेल किंवा एखादं पुस्तक असेल, कुठल्याही प्रकारचं माध्यम असू द्या, त्याला प्रथम आवश्यकता असते ती विश्वासार्हतेची, की तुम्ही जे लिहिताय, जे बोलताय ते खरंच आहे. हा विश्वास एकदाच मिळून चालत नाही, तर हा प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला तुमचा विश्वास सिद्ध करत राहावा लागतो, तो सार्थ ठरवावा लागत असतो. आणि हा विश्वास जोपर्यंत आहे तोचपर्यंत तुमचा वाचक, प्रेक्षक तुमच्याशी जोडला गेलेला असेल, कारण त्याचा तुमच्या सांगण्यावरती, बोलण्यावरती, लिहिण्यावरती विश्वास आहे. परंतु तोच जर नसेल तर तो एका क्षणात तुमच्यापासून दूर जाईल. आणि दुसरी गोष्ट मग नेमकेपणा हवा, की तुम्ही जर एखादी गोष्ट एका मिनिटात जी सांगता यायला हवी ती जर तुम्ही भले विश्वासार्हत आहे तुमची, परंतु ती एका मिनिटात सांगायची गोष्ट जर सांगाल तुम्ही अर्धा तास लावत असाल तर तेवढा अर्धा तास कोण देत बसणार आहे. त्यामुळे विश्वासार्हता हवी, नेमकेपणा हवा, बोलतानाची भाषा, लिहितानाची भाषा ही शुद्ध हवी. मराठीत असेल तर पूर्ण मराठीत बोला, हिंदी असेल तर पूर्ण हिंदीत बोला, इंग्रजी असेल तर पूर्णपणे शुद्ध इंग्रजीत बोला. त्यामुळे विश्वासार्हता, नेमकेपणा, वेळेचा भान आणि भाषेचं ज्ञान, जाण, व्याकरणाची माहिती, या सगळ्या गोष्टी माध्यमांसाठी आवश्यक आहेत. बरोबर. पण आपण हल्ली असं बघतो ना की कोविड काळामध्ये समजा आपण जर चॅनल बघितले असतील तर त्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीने बातम्या सांगितल्या जायच्या की काय म्हणतो आपण, भावना अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही दिसून येत नाही, किंवा नुसतेच काहीतरी आकडे दाखवायचे लोकांना. एक त्या बातम्या बघून लिटरली लोक घाबरायला लागलेले आणि बातम्या बघणं सोडून दिलेलं. तर हा जो काही प्रकार आहे तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी स्वतः पत्रकार पण राहिलेलो आहे, दूरदर्शनमध्ये राहिलेलो आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्येही राहिलेलो आहे. तर कोरोनाच्या वेळेस काय झालेलं होतं की ती इतकी अनपेक्षित परिस्थिती उद्भवलेली होती की नुसतीच माध्यमं नाही, तो स्वतः डॉक्टर्स, व्यवसाय, वैद्यकीय व्यावसायिक कुणालाच माहिती नव्हतं की या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं. डॉक्टर्सना माहिती नव्हतं की कुठले उपचार द्यायचे, औषध द्या, गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, इन्सुलिन द्या, स्टेरॉइड द्या. आणि त्याचप्रमाणे माध्यमांना सुद्धा याचं ज्ञान किंवा भान नव्हतं की नेमकी माहिती कशी द्यायला हवी. सरकारला सुद्धा नव्हतं की नेमकी काय माहिती द्यावी, कशी द्यावी, कशा प्रकारे द्यावी. आणि मग आता इथे हे सांगायला पाहिजे की ही परिस्थिती पाहूनच मी आणि माझी मुलगी देवश्री, की ती पण गेली 10 वर्षे इंग्रजी पत्रकार आहे, तर त्या काळात वृत्तपत्र तर बंदच पडलेली होती. आणि आपण म्हणता तसं चॅनल्सवरती इकडे इतके मेले, तिकडे तितके बाधित झाले, म्हणजे ते TV बघून लोक आणखी अर्धमेलेच व्हायला लागले होते. आणि त्यातूनच मग आम्ही न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल सुरू झालं. त्याचं कारणच हे होतं की अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देणाऱ्या, धीर देणाऱ्या काही बातम्या आपण द्यायला पाहिजे, काही असे प्रसंग सांगायला पाहिजे की कोरोना झाला याचा अर्थ तुम्ही भिवू नका. बरोबर आहे. आणि मग उदाहरणार्थ अशा मला अजूनही स्टोरीज आठवतात की कल्याणचे पत्रकार आहेत अण्णा बेटावतकर, 80 वर्षाचं वय असूनही त्यांनी कोरोनावरती यशस्वी मात केली. मला कळालं लगेच, मी त्यांचे मित्र आणि मग त्याची स्टोरी दिली की 80 वर्षाच्या अण्णा बेटावतकरची कोरोनावरती मात, सिद्धीने केली कोरोनाची हकालपट्टी, की कोरोना कधी होऊ शकेल, कुणाला होऊ शकेल, काय होऊ शकेल. आणि भीती अशी जी झालेली होती की मलाही कोरोना होऊन गेलेला आहे आणि माझं तर स्वतःचंही माझं निरीक्षणच असं आहे की अर्धे लोक भीतीने मेले आणि अर्धे लोक अतिऔषधोपचाराने मेले. पण डॉक्टर्सने माहिती नव्हतं नेमकं काय औषध द्यायचं. त्यामुळे ज्या डॉक्टरला वाटेल ते त्या गोळ्या, औषध, इंजेक्शन, इन्शुलिन, सलाईन, कुणी टायफॉइडची औषधं द्यायचं, कुणी मलेरियाची द्यायचं, कुणी कुठल्या तापाची द्यायचा, जे जे काही लागू पडलं तर पडलं, त्या रुग्णाचं नशीब समजायचं. बरोबर आहे. आणि त्यामुळे अशी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली होती ती यापूर्वी जगात कुठेही झालेली नव्हती. यापूर्वी जगात साथीचे रोग पसरायचे, परंतु एखाद्या देशातला रोग असेल तर तो एका देशापुरताच मर्यादित असायचा किंवा एखाद्या भागापुरताच मर्यादित असायचा. परंतु विमानसेवा झाली, दळणवळणाची साधनं प्रचंड झाली, त्यामुळे जगभरची ही जी लोकांची आवक जावक होऊन गेलेली आहे, त्यामुळे ते कोरोनाच्या काळात जगभर तो का पसरला सगळीकडेच. जर चीनमध्ये उगम झाला होता, नेमका त्याच्या 2 महिने आधीच मी आणि माझी पत्नी अलका आम्ही चीनमध्ये जाऊन आलेलो होतो. तर तिथे सुद्धा आम्ही बघितलं होतं चीन इतका स्वच्छ, सुंदर सगळा काही देश असून तिथे याचा उगम झाला, पण तिथेच तो मर्यादित न राहता जगभर का पसरत गेला.
कारण लोकांची आवक जावकच जगभर चाललेली आहे, या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात. याच्यामुळे तो इतका पसरत गेला की खुद्द कितीतरी डॉक्टर्स लोकसुद्धा कोरोनाला बळी पडले. अगदी अगदी. त्यामुळे ती अभूतपूर्वच परिस्थिती होती. आणि त्यावेळेस जसं मी एका ठिकाणी बोलले होते की जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, जगात वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या जागतिक संघटना, वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन आहे कामगारांसाठीची, आरोग्यासाठीची, त्यावेळेस मी एक सूचना अशी केली होती, याप्रमाणे वर्ल्ड मीडिया ऑर्गनायझेशन हवी की जागतिक माध्यम संघटना की जे अशा वेळेस माध्यमांनाच मार्गदर्शन करेल. एकीकडे माध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करायची गरज असते, परंतु अशी परिस्थिती बऱ्याचदा उद्भवते की त्यावेळेस माध्यमांना सुद्धा कोणीतरी मार्गदर्शन करायची गरज असते. तर ती माध्यमं व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन लोकांना किंवा त्यांच्या प्रेक्षकांना, वाचकांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील, जेव्हा त्यांना स्वतःला व्यवस्थित मार्गदर्शन केलं गेलेलं असेल. बरोबर, खरं आहे. आणि अगदी सोप्या भाषेत तुम्ही तो जो प्रकार होता तो तुम्ही सांगितलाय. आता आपण जसं बोललो की दळणवळण इतक्या वेगाने वाढलेलं आहे, बदललेलं आहे, त्याचप्रमाणे माध्यम सुद्धा इतक्या झपाट्याने हल्ली बदलत चाललेलं आहे. तर या डिजिटल माध्यमांमध्ये पारंपरिक माध्यमांचं स्थान कुठे आहे असं वाटतं तुम्हाला? एक गोष्ट आपण हे लक्षात घेतली पाहिजे की नवीन कुठलीही गोष्ट आली की आपल्याला असं वाटतं की जुन्या सगळ्याच गोष्टी आता कालबाह्य झाल्या. मी आता दूरदर्शनमध्ये असतानाचं उदाहरण सांगतो की दूरदर्शन सुरू झालं आणि त्यावेळेसच्या वृत्तपत्रांना असं वाटलं की आता दूरदर्शनमुळे वृत्तपत्र कोण वाचतील, आपली वृत्तपत्र बंद पडतील. आणि तीच भीती कुठेतरी वाटते. त्यामुळे वृत्तपत्रांनी म्हणजे याला इंग्रजीत सिबलिंग रायव्हलरी म्हणतात की घरात दुसरं बाळ जन्मलं की पहिल्या बाळाला असं वाटतं की माझ्याकडे असलेलं लक्ष, माझं होणारं कौतुक, माझं होणारं लाड प्यार आता माझं नव्हतं दुसऱ्याचं होईल आणि मी दुर्लक्षित होईल. तर हे जशी सिबलिंग रायव्हलरी खुद्द याच्यात ती माध्यमांमध्ये पण असतेच. आणि त्यामुळे दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांनी जो नकारात्मक सूर घेतला दूरदर्शनच्या विरोधात सतत लिहून, पण त्याचा उलट वृत्तपत्रांवरती काय परिणाम झाला? वृत्तपत्र बंद पडले नाही, तर जी वृत्तपत्र फक्त ब्लॅक अँड व्हाईट निघायची, कृष्ण धवल निघायची, त्या वृत्तपत्रांचं स्वरूप बदललं. त्याच्यात रंगीत पानं आली, त्याच्यात रंगीत छायाचित्र वापरले जायला लागले. वृत्तपत्रांचं लेआउट, डिझाईन, मांडणी, विषयांचं वैविध्य, ही स्पर्धा निर्माण झाल्यामुळे उलट वृत्तपत्र बंद नाही पडले, तर वृत्तपत्र नवीन स्वरूपात येत गेलेली आहे. वेगवेगळ्या वाहिन्या आलेल्या आहेत, त्यामुळे कुठलं काय बंद पडतं अशातला भाग नाही. आणि जसं मी म्हणालो की परिस्थिती काय एका क्षणात बदलत नाही. आज आपण विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात जातो किंवा देशातल्या देशातही जातो, अंतराळातही जातो, म्हणून जगातल्या भारतातल्या काही सगळ्या बैलगाड्या बंद पडलेल्याच नाही. कारण आजही कितीतरी भाग असा आहे की तिथे बैलगाडीला पर्यायच नाही. आजही गाढवा जो डोंगराळ भाग असतो त्याला ज्याला खेचर म्हणतात, तिथे ते खेचरच कामात येणार असतं. तिथे काय रिक्षा, टॅक्सी, ट्रक कामात नाही, कारण ती परिस्थितीच तशी आहे की त्याचं अस्तित्व राहणारच आहे. त्यामुळे नवीन माध्यमं जरी आली तरी नवीन आलं म्हणून जुनं एका क्षणात बंद पडेल आणि त्याच्यात काहीच भविष्य राहणार नाही असं नाही. एकाच वेळेला ती सगळी माध्यमं, कारण प्रत्येकाची काही ना काही कुठे ना कुठे गरज आहे, आवश्यकता आहे. आणि कुठली वस्तूची गरज आहे, आवश्यकता आहे, तोपर्यंत ती आपण हाताशी ठेवतोच, तिचा उपयोग होतोच आणि उपयोग आहे म्हणूनच ती ठेवतो. बरोबर. आता मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की एक पत्रकारिता या क्षेत्रामध्ये एक अभ्यास करूनच या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, 12वी नंतरचं जे शिक्षण आहे. मात्र यामध्येच शिकत असतानाच इतर कोणत्या स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण चांगली पुस्तकं वाचायची आवड निर्माण केली पाहिजे. चांगली साहित्यिक पुस्तकं असतील, कथा कादंबऱ्या असतील. दुसरी गोष्ट, या क्षेत्रात राहून गेलेल्या व्यक्तींची जी चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, आत्मकथन आहेत, त्यांनी पूर्ण आयुष्य त्यात घालवलेलं असतं, त्याच्यात अनुभवाची बोल असतात, अशी पुस्तकं वाचली पाहिजे. त्यामुळे वाचनाची सवय आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेखनाची सवय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला टी व्हीत जायचं तर आम्हाला कशाला वाचायची गरज आहे, आम्हाला कशाला लिहायची गरज आहे, आमचं कुठे लिहिण्याशी संबंध येणार आहे. परंतु बऱ्याच लोकांना हे कळत नाही की बातम्या देणारी मुलगी पण तिने आधी बातमी लिहिलेली असते. तिने जर लिहिलेली नसेल तर दुसऱ्या कोणीतरी तिने ती लिहूनच दिलेली असते.
किंवा वेगवेगळे टी व्हीवरती शोज असतात, रेडिओवरती शोज असतात, कार्यक्रम असतात, यांच्यासुद्धा संहिता लिखितच स्वरूपात लागतात. वृत्तपत्रांना तर लेखीच लागतं बातमी असेल, लेख असेल, मुलाखत असेल, वृत्तांतर असेल. परंतु इतरसुद्धा जी माध्यमं आहे, जसं मी बोललो, रेडिओ आहे, टी व्ही आहे, जनसंपर्क आहे, शासकीय जनसंपर्क आहे, या आज पण डिजिटल मीडिया घ्या. अरे तुम्हाला जर 4 ओळी शुद्ध तुमची पोस्ट असेल तरच कुणी ती वाचेल तरी, पण त्या 4 ओळी ती जर 4 चुका असतील तर तो वाचणारा म्हणेल अरे 4 वाक्य शुद्ध लिहितात चालले आम्हाला अक्कल शिकवायला. पुढच्या वेळेस ते कुणी वाचणार सुद्धा नाही. त्याच्यात जर नेमके जसं मी मगाशीच घटक सांगितले ते जर नसतील तर उलट तुमचं हसू होईल, तुम्ही आणि वाचक एकमेकांपासून तुटून जाल. सर, पत्रकारितेचा अभ्यास करून गव्हर्नमेंटमध्ये नोकरीच्या काय संधी उपलब्ध आहेत किंवा तिथपर्यंत कसं पोहोचायचं? जसं मी सुरुवातीलाच बोललो की प्रसार माध्यमांचं स्वरूपच खूप झपाट्याने बदलत चाललेलं आहे आणि देशोदेशीच्या सरकारांना सुद्धा याची गरज जाणवत आहे, याची आवश्यकता पटत चाललेली आहे की आपलासुद्धा जनसंपर्क विभाग जास्तीत जास्त सक्षम झाला पाहिजे, जास्तीत जास्त आधुनिक झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे भारताच्याच बाबतीत बोलायचं तर भारत सरकार आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर महाराष्ट्र शासन यांची स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा आहे. भारत सरकारचं माहिती आणि नभोवाणी मंत्रालय जे आहे त्याच्या अखत्यारीत वेगवेगळे, ज्याला इंग्रजीत मीडिया विंग्स म्हणतात किंवा मराठीत आपण त्यांना माध्यमांचे विभाग म्हणूया, तसे भारत सरकारच्याकडे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे जे वृत्तपत्रांशी संबंधित सगळं कामकाज बघतं. भारत सरकारच्या जनसंपर्क विषयक सगळ्या गोष्टी बघतं. नंतर मग भारत सरकारचं दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी आहे, म्हणजे ज्या आपण सरकारी जाहिराती बघतो, डायरेक्टरेट ऑफ फील्ड पब्लिसिटी आहे. तर अशी भारत सरकारची वेगवेगळी माध्यम विभाग आहेत की जिथे पत्रकारितेची पदवी, पदविका आणि काही ठिकाणी तर अनुभवसुद्धा आवश्यक असतो, ही भारत सरकारची आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळे भारत सरकारचे मंत्रालय असतात, त्या विभागांना जनसंपर्क अधिकारी हवे असतात. त्याशिवाय भारत सरकारची असंख्य महामंडळं आहेत, सार्वजनिक महामंडळ ज्याला आपण इंग्रजीत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतो, त्यांच्याकडे जनसंपर्क अधिकाऱ्यांची गरज असते. त्यांनाही मोठ्या प्रमाणात जनसंपर्क अधिकारी लागतात. याच्याशिवाय महाराष्ट्र स्तरावरती जर बघितलं तर जसं मी बोललो की महाराष्ट्र शासनाचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आहे. तर इथे पत्रकारितेची पदवी प्राप्त केलेल्यांना उपसंपादक, सहाय्यक संचालक, जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक आणि संचालक पदसुद्धा थेट भरतीने भरल्या जातात. तर या माहिती जनसंपर्क विभागात संधी आहे. अन्य काही विभाग आहेत की ज्यांचे स्वतंत्र जनसंपर्क विभागच आहेत, कारण त्या विभागांचा कारभारच एवढा मोठा आहे की त्यांना एकटं माहिती जनसंपर्क महासंचालनालय पुरे पडू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सार्वजनिक आरोग्य विभाग, तर सार्वजनिक आरोग्य विभागाचा स्वतःचा प्रसिद्धी विभागच वेगळा आहे. कृषी विभाग त्यांचा स्वतःचा प्रसिद्धी विभाग वेगळा आहे. वन विभाग त्यांचा स्वतःचा प्रसिद्धी विभाग वेगळा आहे. असे असंख्य विभाग आहेत की तिथे सुद्धा त्यांच्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. त्याच्याशिवाय आज महाराष्ट्रात 55 महामंडळं आहेत. या महामंडळांना सुद्धा जनसंपर्क अधिकारी हवे असतात. 23 महानगरपालिका आहेत. या महानगरपालिकांना जनसंपर्क अधिकारी हवे असतात. काही नगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या गरजा ओळखून जनसंपर्क अधिकारीची पदं निर्माण केलेली आहेत. याशिवाय शासनाच्या अन्य स्वायत्त संस्था आहेत, उदाहरणार्थ राज्य निवडणूक आयोग असेल, राज्य महिला आयोग असेल, अशा असंख्य आयोगांकडे सुद्धा जनसंपर्क अधिकाऱ्यांची पदं आहेत आणि त्यांना ती लागतही असतातच. त्यामुळे ज्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शासन किंवा सरकार म्हणजे फक्त भारत सरकार नाही किंवा महाराष्ट्र सरकार म्हणजे नुसतं महाराष्ट्र सरकार नाही, तर सरकार म्हणजे या सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या अन्य ज्या सरकारी संस्था असतील किंवा ज्याला निमशासकीय संस्था आपण म्हणतो की जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, विद्यापीठं असतील, की या सगळ्यांमध्ये सुद्धा जनसंपर्क अधिकाऱ्यांची पदं असतात.
बरं. त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. नवीन नवीन विद्यापीठं निर्माण होत चाललेली आहे. नवीन नवीन महानगरपालिका निर्माण होत चाललेली आहे. सगळ्याच क्षेत्राचा विस्तार होत चाललेला आहे. आणि त्यामुळे या विस्तारित क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रात जशी संधी आहे त्याच्यापेक्षा या क्षेत्रात जास्त संधी आहे, ज्याला इंग्रजीत रायझिंग सेक्टर म्हणतात. की उगवता सूर्य कुठला आहे, की जसं आज आता आपण म्हणतो की रायझिंग सेक्टर कुठलं आहे, IT माहिती तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र आहे. गेल्या 10-12 वर्षातच ते विकसित झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यात रोजगाराच्या प्रचंड संधी आहे. तसं हे जे उगवतं क्षेत्र आहे त्याच्यात हे प्रसार माध्यमांचं आहे. बरोबर. आणि त्यामुळे त्याच्यात मोठ्या प्रमाणात संधीसुद्धा आहे. पण आवश्यकता आहे ती तुम्हाला सिद्ध करायची. आणि बऱ्याचदा ना, आता तुम्ही इतके विभाग बोललात किंवा इतक्या वेगवेगळे सेक्टर वगैरे म्हणालात, ह्या गोष्टीची माहिती नसते मुलांपर्यंत किंवा त्या गोष्टी पोहोचतच नाही की खरंच आपल्याला इतकं काय म्हणतो, इतकं मोठं अंगण आहे काम करायला किंवा हे करिअर करण्यासाठी, पण या गोष्टी माहीतच नसतात. आता मला तुमच्याकडून इतक्या गोष्टी समजल्या आहेत आणि या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा हे खरं तर कळेल. आणि मला असं वाटतं की कॉलेज किंवा महाविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ह्या गोष्टींचं ज्ञान खरं तर दिलं गेलं पाहिजे सुरुवातीपासूनच, की आपण ज्या क्षेत्रात शिकतोय तर तिथून पुढे गेल्यावर आपण काय काय करू शकतो हे मुलांना माहीत नसतं. त्याच्यामुळे ते 15,000 20,000च्या नोकरींच्या मागे धावणं किंवा अशा गोष्टी बऱ्याचदा होतात. आणि खरंच ज्यांच्यामध्ये कुवत असते मग त्यांना ते सिद्ध करायला प्लॅटफॉर्म तितकं असं मिळत नाही असं मला वाटतं. त्यामुळे आज हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. सर, यालाच जोडून मी एक प्रश्न विचारेल की आता मग ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी ह्याच्यासाठी वेगळ्या काही परीक्षा आहेत किंवा ह्याची भरती प्रक्रिया मग कशी असते? याच्यासाठी निश्चितच स्वतंत्र परीक्षा आहेत. भारत सरकारसाठीची जी अशा पदांची भरती असते किंवा निवड असते ती निवड केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होत असते. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय माहिती सेवा म्हणून जी प्रमुख सेवा आहे की ज्या भारतीय माहिती सेवेतलेच अधिकारी पुढे आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असेल किंवा भारत सरकारचे अन्य विभाग असतील, भारत सरकारचं संरक्षण विभाग आहे, तर जिथे जिथे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे पदं आहेत, आपलं पंतप्रधान कार्यालय आहे, राष्ट्रपतींचं कार्यालय आहे, मंत्र्यांची कार्यालय असतात, तर अशा ठिकाणी या भारतीय माहिती सेवेतल्याच अधिकाऱ्यांची निवड होत असते, नेमणूक होत असते. आणि त्याच्यासाठीची जी लेखी परीक्षा, मुलाखती या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. आणि महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आधी महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागच या लेखी परीक्षा आणि मुलाखती घ्यायच्या. परंतु गेल्या काही 4-5 वर्षांपासून मात्र महाराष्ट्र सरकारमधल्या माहिती खात्यातल्या निवडीचं कामसुद्धा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सोपवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मग अर्ज मागवणे, अर्जांची छाननी करणे, त्याच्यासाठीची परीक्षा घेणे, मुलाखती घेणे, या सगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच पाहिल्या जातात. महानगरपालिका आहेत, इतर स्वायत्त संस्था आहेत, त्यांचीसुद्धा जी पदभरती होते तर ती त्यांच्या जाहिराती त्या प्रसिद्ध करतात. आणि त्या जाहिरातीच्या अनुषंगाने मग लेखी परीक्षा, मुलाखती याच पद्धतीने याही यंत्रणांमध्ये ही भरती होत असते. ओके, बापरे, किती मोठे. आणि खरंच म्हणजे आता तुमचा अनुभव असल्यामुळे आम्हाला ही माहिती मिळते खरं तर, आणि ते खूप गरजेचं आहे. किंवा बऱ्याचदा लोकांना असं असतं की पत्रकार म्हणजे ते माईक घेऊन पळणारेच बाबा, पण त्यांना बऱ्याच गोष्टी अशा असतात की माहीत नसतात. समजा कंटेंट रायटर आहे किंवा अजून काहीतरी अँकरिंग आहे वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो त्याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट तर मी असं सांगेन की मुळात या क्षेत्राची आपल्याला आवड आहे का? या क्षेत्राची आवड असेल तर तेवढे परिश्रम घ्यायची सुद्धा आपली तयारी आहे का? कारण बऱ्याचदा माध्यम हे कसं, ज्याला इंग्रजीत ग्लॅमर म्हणतो, ग्लॅमरस वाटत राहतं. हे बाहेरून खूप छान वाटतं, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस काम करायची वेळ येते तर काही वेळेला तर 4-4 काय 8-8 तास पाण्याचा घोटसुद्धा घेता येत नाही अशी पण परिस्थिती उद्भवते. दंगलीची परिस्थिती असेल, समजा भूकंपाची परिस्थिती असेल, काही महापुराची परिस्थिती असेल,
अशा परिस्थितीत जर आपण बघतो तर या तुफान पाऊस पडत असेल, आपण बघतो की एवढा पाऊस पडतो तरी ती मुलगी बातमी देतेच आहे की पाऊस पडतो म्हणून तिला काय सुट्टी आहे अशातला भाग नाही, उलट तिचं काम आणखी वाढून गेलेलं आहे. तिला नैसर्गिक काही विधीची पण वेळ आली असेल तर ते सुद्धा तिला तिथे करता येत नाही, ती असेल किंवा तो असेल, म्हणजे किती बिकट परिस्थितीत काम करावं लागत असेल. तर मुळात ही आपली तयारी असायला हवी की कधी तुम्हाला 5 स्टार हॉटेलमधली पार्टी पण अटेंड करायला मिळेल, कधी सेलिब्रिटीज बरोबर पण तुम्हाला मोठे नेते अभिनेते नटनट्या असतील त्यांच्यासोबत बसाय उठायला मिळेल, तर कधी अशी सुद्धा परिस्थिती मिळेल की घोटभर चहा काय घोटभर पाणी पण मिळणार नाही. पण तुम्ही सोबत नेलेली असेल एक बॉटल आणि तिथे जर तुमचे 8-10 तास अडकून पडले तुम्ही तर ते एक बॉटल पण संपून गेलेली असेल. खिशात एक नाही 10,000ही असतील, क्रेडिट कार्डही असेल तर ते तिथे काय कामात येणार आहे. मग हे सुद्धा आपली मानसिकता असायला हवी की अशा वेळेस किती जरी प्रतिकूल परिस्थिती असेल तरी मी तिथे टिकून राहील, मी माझी जागा सोडणार नाही. आणि आपण बघतो की बऱ्याचदा या ग्लॅमरमुळे मुलं मुली आकर्षित होतात आणि ज्यावेळेस अशी कष्ट करायची वेळ येते की मग त्यांचा भ्रमनिरास होतो की त्यांना असं वाटतं की टीव्हीवरती नुसतं छान दिसण्यासारखंच काम आहे का, नटनट्यांसोबतच जायचं आहे का, फॅशनच्याच पार्ट्या अटेंड करायच्या आहेत का. तर तुम्हाला तुमचे संपादक परिस्थितीनुसार तुमच्या क्षमतेनुसार त्यांच्या गरजेनुसार जे कुठलं काम सोपवतील ते तुम्हाला यायला हवं, तुम्ही ते करायलाही हवं, तिथे तुम्हाला चॉईस राहत नाही. परंतु माध्यमांचं हे स्वरूपच असं आहे की तुम्हाला व्यक्तिगत तुमचं जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, हे सगळं बाजूला सारून ड्युटी फर्स्ट, माझी जबाबदारी पहिले, अगदी खरं, हेच जर तुम्ही करू शकलात तरच तुम्ही पुढे पुढे जात राहतात, तरच तुम्ही यशस्वी होत राहतात. आणि तरच मला वाटतं हे क्षेत्र निवडलं पाहिजे. हां, नाही तर मग आपण बघतो ना की मी स्वतः इथे सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी मंत्रालयात माहिती संचालक होतो आणि मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉक्टर सुंदर राजन आमच्याशीच अनौपचारिक चर्चा चालू होती एका कार्यक्रमात आणि त्यांनी अशी खंत बोलून दाखवली की सर आमच्या मास्टर्सच्या मुलांना पण पटकन नोकरी मिळत नाही, काय करायला हवं. तर मग मी विचार केला की नोकऱ्या काय मिळत नाही, कारण अनुभव नाही, अनुभव का नाही तर नोकरी मिळत नाही. तर असं हे दुष्टचक्र चालूच राहणार. म्हणून मग आमच्या त्या चर्चेतून मी इंटर्नशिपची कल्पना मांडली त्यांना की सर आमच्याकडे जर तुमचे मुलं मुली पाठवले 1-1.5 महिन्यासाठी तरी समजा, तर आम्ही त्यांना काही पैसे नाही देऊ शकणार, परंतु ते जर लोकराज्यासाठी लिहिले, त्यांनी लेख लिहिले, बातम्या लिहिल्या, मुलाखती घेतल्या किंवा आमचं महान्यूज वेब पोर्टल आहे त्याच्यासाठी जर त्यांनी काम करायची तयारी दाखवली, जर ते प्रत्यक्ष काम करत गेले तर त्यांना अनुभव मिळेल, नाव पण मिळेल आणि पैसे सुद्धा मिळायला लागतील. आणि मग ती 1.5 महिन्याची इंटर्नशिप आम्ही सुरू केली. 1.5 महिना झाल्यानंतर लक्षात आलं की 1.5 महिना तर खूपच कमी पडतो, त्यामुळे तो 1.5 महिन्याचा कालावधी आम्ही वाढून 3 महिने केला. आणि मग मी विचार केला की नुसतं मुंबईतल्याच मुलींना का संधी मिळावी, नागपूरच्या का नको, अमरावतीच्या का नको, औरंगाबादच्या का नको, पुण्याच्या का नको, म्हणून त्याचा मुंबई बाहेरही विस्तार केला. पुढे या इंटर्नशिपचं महत्त्व शासनाच्याही लक्षात आलं आणि मग आत्ताचे जे आमचे प्रधान म्हणजे माहिती खात्याचे प्रधान सचिव आहेत, माहिती महासंचालक आहेत ब्रिजेश सिंग, त्यांना याचं महत्त्व तर कळालेलंच होतं. आणि म्हणून टाटा ट्रस्ट बरोबर रितसर करार करून आता 11 महिन्याची पेड इंटर्नशिप सुरू झालेली आहे. आणि या पेड इंटर्नशिपमध्ये त्या मुलाला किंवा मुलीला 25,000 रुपये मानधन मिळतं महिन्याला. क्या बात आहे. आज 25,000 तर कुठे पगार पण नाही मिळत असेल, खूप मोठी गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या इंटर्नशिपमध्ये तुम्ही निवडल्या गेलेले आहात. त्याच्यात तुम्हाला महिन्याला म्हणजे पगाराचा तर प्रश्न आहे तो भाग वेगळा, परंतु त्याच्यात तुम्हाला हा अनुभव मिळालेला आहे म्हटल्याबरोबर पुढच्या गव्हर्नमेंट जॉब्स असतील, प्रायव्हेट जॉब्स असतील, तिथे पटापटा हे मुलं मुली नोकरीला लागतात. आता मला एक इथे उदाहरण द्यायला पाहिजे की नितीन बिनेकर हा नागपूर जिल्ह्यातल्या एका गावातून आलेला होता. त्यामुळे मुंबईतल्या मुलींच्या तोडीस त्याचं बोलणं असेल, लिहिणं असेल तर खूप हे होतं. परंतु ज्याला म्हणजे इंग्रजीत म्हणतात की रिपोर्टर मस्ट हॅव अ नोज फॉर न्यूज, किंवा मराठीत त्याचं भाषांतर आहे की बातमीदाराला बातमीचा वास लागला पाहिजे की कुठे बातमी आहे, तो गुण त्याच्यात होता. पण त्याचं लेखन अतिशय अशुद्ध असायचं.
पण तो रोज काहीतरी घेऊन आलेला असायचा. मला लक्षात आलं रे याच्यात आहे चार्म आहे, याच्यात स्पार्क आहे. मग मी काय करायचो, त्यांनी आणलेलं अशुद्ध लेखन मी माझ्या स्टेनोला डिक्टेट करायचो, ते शुद्ध स्वरूपात करून घ्यायचो आणि मग आपल्या महान्यूजमध्ये द्यायचो. महान्यूजमधनं ते वेगवेगळ्या पेपर्समध्ये यायचं आणि त्याने त्या इंटर्नशिपचा एवढा छान उपयोग करून घेतला. त्याचा फायदा त्याला असा झाला की पुढच्या 11 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये तो निवडला गेला. अरे वा. आणि त्याचा फायदाच त्याला होत गेला. आज तो सकाळमध्ये वरिष्ठ वार्ताहर आहे. आज त्याला पत्रकारितेतले 7-8 मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत की जे पुरस्कार मुंबईतल्या जन्मलेल्या वाढलेल्या मुलामुलींना सुद्धा मिळू शकले नाही. बरोबर. कारण जसं मी म्हणालो की याच्यात परिश्रम आहेत. बातमी शोधायची, मग 10 लोकांना विचारलं पाहिजे, फोन केला पाहिजे, बोललं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, तुमचा संपर्क हवा, जनसंपर्क हवा, तुमची विश्वासार्हता हवी. बरोबर. नाही तर मी आज बघतो की दुर्दैवाने इकडे मास कम्युनिकेशनमधल्या मास्टर्स डिग्री झालेल्या मुलं कुणी मॉलमध्ये आहे, कुणी कुठल्या कंपनीत आहे. म्हणजे जर नुसत्या डिग्री लेवलचंच तुम्हाला काम करायचं असेल तर मग एवढं स्पेशलायझेशनच्या डिग्र्या घेऊन काय उपयोग मग. की ह्या गोष्टीचं महत्त्व समजलं पाहिजे. सर मी पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळेल की तुमचं करिअरच्या नव्या दिशा असं हे तुमचं पुस्तक आहे, तर या पुस्तकाविषयी माहिती द्या. आता हे जे करिअरच्या नव्या दिशा पुस्तक आहे, या पुस्तकाचं मूळ सूत्र असं आहे की तुमची आवड ओळखून जर तुम्ही करिअरची निवड केली तर तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगाल. आपल्याकडे मुळात करिअर शब्दाचा अर्थच म्हणजे एखादा कोर्स करणे, एखाद्या नोकरीसाठी जाणे एवढा सीमित घेतला जातो. तर मी करिअरची व्याख्या अशी करतो की करिअर म्हणजे प्रगतिशील आणि आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे करिअर. आणि आता इथे आकडेवारी सांगतो मी की आज आपण बघतो की IIT प्रवेश घेण्यासाठी किती प्रचंड चढाओढ असते, किती लाखोच्या फीज दिल्या जातात वगैरे वगैरे. पण तो अशा IIT संस्थात पोचलेले 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षाला असलेल्या 115 मुलामुलींनी गेल्या 10 वर्षात आत्महत्या केलेल्या आहेत. बापरे. आणि MBBSच्याही बाबतीत असंच आहे, स्पर्धा परीक्षांच्याही बाबतीत असंच आहे. त्यामुळे माझं जे परत परत सगळ्यांना सांगणं असतं की बाह्य आकर्षणाला भुलू नका, आई वडिलांच्या दबावाला बळी पडू नका. मुळात तुमची आवड काय आहे हे तुम्ही ओळखा. जीवन तुमचं आहे, ते तुम्हाला जगायचं आहे आणि तुम्ही इच्छेनुसारच जर तुमचा करिअरचा मार्ग निवडला तरच तुम्ही आनंदाने जगू शकाल. कारण आजही अशी व्यवस्था नाही की हे 2 लाख रुपये घ्या आणि मला 2 किलो आनंद द्या किंवा हे 10 कोटी रुपये घ्या आणि मला 10 वर्ष काही होणार नाही याची गॅरंटी द्या. आणि त्यामुळे करिअर निवडतो म्हणजे आपण नुसता 1-2 वर्षाचा कोर्स करतो एवढा मर्यादित अर्थ नाही त्याचा. की ज्या क्षेत्रात तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य घालवणार आहात, 24 तासातले 10, 12, 14 तास ज्या क्षेत्रात तुम्ही घालवणार आहात ते जर तुमच्या आवडीचंच असेल तर तुम्हाला कधी थकवा जाणवणार नाही, कधी तुम्हाला कंटाळा येणार नाही, कधी तुम्हाला त्रास जाणवणार नाही किंवा आजकालच्या भाषेत स्ट्रेस वाटणार नाही. कारण प्रत्यक्षात तुम्ही आनंदाचंच काम करताय. त्याच्यातनं आज आपण बघतो पुण्यासारखा जो प्रकार होऊन जातो, हे कशामुळे घडतात. कदाचित त्या डॉक्टरला डॉक्टरही व्हायचं नसेल, आई वडील डॉक्टर होते त्यांनी करून टाकलं डॉक्टर. एक मुलगी गर्भवती जी तेच डॉक्टर बघत आलेले होते, त्यांना तिची कंडिशन माहिती होती आणि 5 तास तिला ताटकळत ठेवत बसतात. याला कुठल्याही आज त्यांची मेडिकल असोसिएशनने त्यांच्या पाठीशी उभी राहिली, परंतु हे इतकं तकलादू आहे की याचं समर्थनच होऊ शकत नाही. हे असं का बरं त्या डॉक्टरकडून घडलं असेल, कारण काय असेल याच्या मागचं. तर मला असं वाटतं की हे जे असे प्रकार घडतात ते अशा गोष्टींमुळेच घडतात की इच्छा नसते परंतु त्या क्षेत्रात आलेले असतात. आता जसं मी मगाशी IITचं उदाहरण दिलं, मुंबई पोलिसातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 315 जणांनी गेल्या 5 वर्षात आत्महत्या केलेल्या आहेत. आज पोलीस अधिकारी म्हटलं की आपल्याला कसा रुबाब वाटतो, थाट माट सत्ता एकदम हे ते. अरे पण खरंच त्याला पोलीस अधिकारी व्हायचं होतं का, खरंच त्याला पोलीस कर्मचारी त्याला तरी हे कळत होतं का व्हायचं की नाही व्हायचं. बरोबर, खूप महत्त्वाचं आहे. कशामुळे तो तिथे भरती झालेला आहे. आज आमच्या मॅडम आहेत
यांचं हे पुस्तक वाचा. त्यांनी दिलेलं आहे की दंगलीच्या काळात लघवी लागली तरीही जागा सोडता यायची नाही. बापरे. आणि मग हे ताणतणावाचे प्रसंग तुम्हाला जर त्या क्षेत्रात जायचं असेल तर हे सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायची तयारी हवी. ही तयारी आहे का तुमची? खरं आहे. की केवळ सत्ता आहे, थाटमाट रुबाब आहे, तो तर आहेच, परंतु त्याची दुसरी बाजू अशी पण आहे. बरोबर आहे. आणि आज मग आपण बघतो की पोलीस खात्यातही जर तुम्ही कुठल्या हेतूने भरती झालेले असाल तरच तुम्हाला ती सेवा चांगली बजावता येईल. बरोबर. त्यामुळे हे जसं मी म्हणतो की मग डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, अधिकारी असेल, कुठलंही क्षेत्र आहे तुम्ही जर आवडीने आणि त्या क्षेत्राला आवश्यक असलेल्या गुणांनी निष्ठेनेच जर येत असाल तरच या. बरोबर. त्याच्यासाठी आधी स्वतःचाच ॲनालिसिस करा. अगदी खरं आहे. तर सर यालाच जोडून एक असा प्रश्न की माध्यम क्षेत्रातील स्पर्धा आणि दबाव सांभाळण्यासाठी तरुणांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? एक तर म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप, आपल्या व्यवसायाचं स्वरूप जे आहे ते आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे. इथे वेळेचं बंधन नसतं, त्यामुळे आम्हाला जेवायलाच वेळ मिळाला नाही, आम्हाला झोपायलाच वेळ मिळत नाही, काय करणार, अशा आपण सबबी सांगून आपण आपलंच नुकसान करून घेत राहतो. त्यामुळे आज आपण बघितलं तर पत्रकारितेच्या क्षेत्रात 30-40तल्याही व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक मानसिक आजार भेडसावत राहतात. त्याचं कारण हे आहे. त्यामुळे हे असंच स्वरूप आहे, हे तर आपण काही बदलू शकत नाही. मग आपण बदलू काय शकतो? आपण आपल्या सवयी बदलू शकतो. आणि सवयी म्हणजे त्याच मूलभूत, लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, वेळच्या वेळी सकस आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. जर रात्री 8-9 वाजेपर्यंत तुम्ही कामात बिझी व्हाल आणि परत पुढचे 2 तास जर आणखी नको त्याच गोष्टींसाठी वेळ घालवत बसाल तर हे तुमचं शिस्तशीर जीवन आहे ते असणं उलट आवश्यक आहे. त्याची सबब देऊन शेवटी नुकसान तुमचंच होणार आहे. त्यामुळे या मूलभूत आपल्या ज्या शारीरिक मानसिक आरोग्याच्या गरजा आहेत त्या आपण व्यवस्थित पार पाडल्याच पाहिजे. तीही आपलीच जबाबदारी आहे. आणि आपल्याला लंबी रेस का घोडा होणे काय, क्षणिक प्रसिद्धीच्या आहारी न जाता समतोल शांत आयुष्य आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने कसं जगता येईल. आणि शेवटी हे लक्षात घ्यायचं असतं की आपली स्पर्धा कुणाशीही नसते. बरोबर आहे. ही जी असते एक प्रकारची काल्पनिक आपल्या डोक्यातली गोष्ट असते. स्पर्धा आहे. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते. आपणच आपल्याला प्रत्येक क्षणी सिद्ध करायच्या मागे लागलेलो असतो. तसा अट्टहास न धरता असामान्य व्हायचा प्रयत्न न करता उलट जास्तीत जास्त सामान्य राहण्याचा प्रयत्न करावा असं मी यावेळी सांगितलं. क्या बात आहे सर. खूप मला तर म्हणजे असं हे चालूच राहावं असं वाटतंय. आणि खूप विषय आहेत खरं तर आपल्याकडे बोलायला, पण आपण पुन्हा एकदा नक्की भेटूया. वेगवेगळ्या विषयांवर खरंच मला बोलायला आवडेल. आणि तुमच्याकडून खूप महत्त्वाची आज माहिती मिळाली. यापुढेही तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि तुमचा अनुभव, तुमचा अभ्यास प्रेक्षकांपर्यंत, इतर तरुणांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही आम्हाला नक्की वेळ द्याल हे तर मला माहितीच आहे. त्यामुळे आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो, आजचा पॉडकास्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही तर बघाच पण इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा. हे फक्त ऐकू नका तर या सगळ्याचं अनुकरण करा. याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यामुळे थँक्यू सो मच सर आणि धन्यवाद. मी सुद्धा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या करिअरसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.